नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मला बिलकुलच वेळ भेटलेला नाही। बघू शकता, आज माझी वैभव लक्ष्मी मातेची पूजा होती, त्यामुळे मला आज काही वेळ भेटला नाही। आज मी शूटिंग करायचा प्रयत्न केला, पण मला बिलकुलच वेळ भेटलेला नाही, त्यामुळे मग मी काही रेसिपी तयार केली नाही। पण जो काही मी नैवेद्य केलेला आहे महालक्ष्मीसाठी, तोच तुमच्यासोबत आता मी शेअर करणार। वैभव लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी मी 10 ते 12 पदार्थ तयार केलेले आहेत, तर ते मी आता तुम्हाला ताटामध्ये मांडून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने मी आज शुक्रवारच्या निमित्तानं लक्ष्मी मातेचा जो नैवेद्य आहे तोच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे। तर आज कोणते कोणते पदार्थ केले ते आपण आता थाळीमध्ये बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नैवेद्याच्या थाळीसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजची माझी वैभव लक्ष्मी मातेची पूजा कशी वाटली ते एक छानसं कमेंट करून नक्की सांगा। चला तर आता आपण पदार्थ वाढायला घेऊया। सुरुवातीला आपण भात वाढून घेऊया, त्यानंतर साधं वरण, गोडाचा पदार्थ शिरा, त्यानंतर गोबीची भाजी, यानंतर कोशिंबीर, त्यानंतर कैरीची चटणी, कैरीची लुंजी, त्यानंतर लसूण चटणी आणि पोळी आणि साध्या वरणावरती साजूक तूप। अशा प्रकारे आपला वैभव लक्ष्मी मातेचा नैवेद्य तयार झालेला आहे।